विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 7 आमदार फुटले। विदर्भातील 1, मराठवाड्यातील 3 तर मुंबईतील 1 आमदार फुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर काँग्रेस हायकमांड लवकरच आमदारांवर आता कारवाई देखील करणार आहे। तर या संदर्भातली माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिली। तर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले रिपोर्ट घेऊन दिल्लीमध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते। तर क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना विधानसभेला तिकीट न देण्याची विनंती महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने केली जाणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं, काँग्रेसचे 7 आमदार फुटले आणि त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने कठोर कारवाईची शक्यता आहे। तर काँग्रेसच्या कुठल्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची शक्यता आहे ते आपण पाहूयात। इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, वांद्रे पूर्वचे आमदार जिशान सिद्दीकी, तर जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आणि देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर हे आमदार फुटल्याची शक्यता। या आमदारांचं क्रॉस वोटिंग झाल्याची शक्यता। या संदर्भात काँग्रेसला देखील संशय आणि त्यामुळे आता काँग्रेस तपास करत आहे। त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं, तरी 2 मतं कशी फुटली। लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उभाटा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला, किंबहुना काँग्रेसच्याही आमदारांना करावा लागला। जी एक्स्ट्राची 5 मतं मिळाली तरी 2 मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का? महायुती फुटलेल्या आमदारांचं पुनर्वसन कसं काय करू शकते? महायुतीमध्ये फुटलेले आमदार जर आले तर त्यांच्या तिकिटाचा विचार नेते मंडळी बसून करतील, परंतु फक्त काँग्रेसची मतं फुटली नाहीत, उभाटाची देखील मतं फुटली। हे निर्विवाद सत्य आहे। कारण मिलिंद नार्वेकरांना 16 मतं पडली, त्याच्यानंतर ते 22 मतापर्यंत गेले। याचा अर्थ मिलिंद नार्वेकरांच्या मागे कोणाची तरी ताकद होती, अदृश्य हात होते। आता रात्री मी निवडणुकीनंतर इकडे निघाल्यामुळे ते अदृश्य हात कोणाचे होते हे शोधण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु 2 दिवसांमध्ये निष्पन्न होईल की मिलिंद नार्वेकरांचा विजय कशा पद्धतीने झाला। काँग्रेसची 7 मतं फुटली, हे काय लपून राहिलेलं नाही। स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं। 7 मतं फुटली, या सुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, ते आधीच फुटलेले आहेत। मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत। चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं। त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय किंवा महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही। आरोप करणारे काही निराधार आरोप करत असतात। मला आपल्याला एकच विनंती करायची की असले कुठलेही आरोप केले तर त्याबाबतची जाऊन वस्तुस्थिती तपासण्याची आवश्यकता असते, कारण याच्यामध्ये नाहक बदनामी होत असते आणि बदनामी ही खरोखर अत्यंत मनस्ताप देणारी अशी ही बदनामी असते। आणि त्याच्यामुळे कुठल्याही संदर्भात काही आरोप झाले तर त्या व्यक्तीकडे जाऊन त्याची शहानिशा करण्याची आवश्यकता असते। त्याच्यामुळे अशी शहानिशा न करता जर आरोप केले गेले तर त्याच्यामुळे नाहक बदनामी होत असते। संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो। कालच्या निकालाने तुम्ही पाहिलं, महाविकास आघाडी फुटली पण महायुती भक्कम राहिली। आमचा स्ट्राईक रेट पाहिला का तुम्ही? 9 पैकी 9, 100%। तेव्हा चिंता करू नका। काँग्रेसची मतं फुटली, त्यामुळे यावर काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आता काँग्रेस आत्मपरीक्षण करेल, पण याचा अर्थ बघा तुम्ही, काल आमची युती भक्कम आहे, महायुतीत आमचे 9च्या 9 जागा आल्या, याचा विचार आता त्यांनी केला पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं हाच विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा आहे। एकही आमदार फुटला नाही, आमदार फुटणार नाही। आणि यांनी सांगितलं, हे वल्गना करत होते की आम्ही भाजपचे आमदार फोडणार आहे, आम्ही शिवसेनेचे आमदार फोडणार, फुटले मात्र यांचेच फुटले। त्यामुळे ज्या पद्धतीनं आमदारांचा विश्वास आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेचा पूर्ण विश्वास आहे। पुढच्या काळात पुन्हा एकदा राज्यामध्येच महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार। महाराष्ट्राच्या खालच्या वोटिंग मधनं हेच काहीतरी दिसतंय। जे कोणी फुटले असतील त्यांना मी तेथील जनतेला या मतदारसंघातनं निवडून आलेत त्यांना आव्हान करीन की ह्यांना जोड्याने मारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।